स्वातंत्र्य सैनिक रा.वी. पाटणकर, सावित्रीबाई मदन, बापूसाहेब शेंडे यांनी राजूरसारख्या अतिदुर्गम व आदिवासी विभागात सत्यनिकेतनच्या माध्यमातून ज्ञानदानाचे शैक्षणिक कार्य सुरू केले होते. भरतरावांची त्यांच्यावर नितांत श्रद्धा होती. आपल्या आदर्शांसाठी सुरुवातीला 11 वर्ष अत्यंत कमी पगारात सर्वोदय छात्र निवासाचे अधीक्षक म्हणून त्यांनी काम केले. अनेक विद्यार्थ्यांचे आणि त्यांचे ऋणानुबंध त्यातून जुळून आले. मी या संस्थेत शाळेला आलो, आश्रमात शाळेला मी विद्यार्थी म्हणूनच आलो, कारण मला पूर्वीचा असा काही अनुभवच नव्हता. बोर्डिंग सुपरडेंट फक्त शिक्षकाचा अनुभव होता आणि मला तर बोर्डिंग सुपरडेंट नेमलं. आणि ती पहाटे 4:30ला प्रार्थना, गांधी प्रार्थना सुरू व्हायची. ती प्रार्थनेनंतर सफाई व्हायची, मग नाश्ता व्हायचा, मग जेवण व्हायचं, मग मुलं 10-11 वाजता शाळेत जायची. मला ती प्रार्थना म्हटलं की मला आलं नाही. मी मगाशी म्हटलं की मी इथं शिकायला आलो. मला पाटणकर साहेबांनी पहिल्या दिवशी माझ्या हातात विनोबांची गीताही दिली, मनाचे श्लोक दिले आणि इतर धार्मिक पुस्तकं दिली. मारुती स्तोत्र दिलं, नंतर हरिपाठ दिला आणि ते म्हटले तुमच्या पद्धतीनं बोलले. मला सांगायला अभिमान होतो की मला एखाद्या लहान मुलाला जवळ घेऊन जसं शिकवावं तसं पाटणकर साहेबांनी मला शिकवलं. माझे उच्चार चुकत होते, परंतु ते कधी हसले नाहीत किंवा म्हटले नाहीत काय सावंत सर तुम्ही शिक्षक आहात, काय तुम्हाला भाषा सुद्धा येत नाही, असं कधी हिणवलं नाही त्यांनी. परंतु अंगवळणी पडले. श्रावण महिना आले की आमची मुलं पोथी सुरू करायची. मग एका मुलाच्या पेटीजवळ जाऊन मी बसायचा आणि त्याची पोथी वाचायची. माझे म्हणजे खरे विद्यार्थी माझे ते गुरु होते. मी ह्याच्या आधी कधी पोथी वाचलेली, कधी पठण केलेलं, कधी स्तोत्र म्हटलेलं मला आठवत नाही, अजिबात आठवत नाही. मी घडत गेलो आणि मुलांना घडवतही गेलो. कळलं का? मी मधून मुलांना पुस्तकं वाचून द्यायचे. श्यामची आई सगळे संपूर्ण पुस्तकं, सगळे श्यामची आई पूर्ण पुस्तकं मी वाचून दाखवलं. साहेब याच्यावर थांबले नाहीत. साहेब म्हटले सावंत तुमच्या बोर्डिंगमध्ये, मी सर्वोदयच्या छात्रनिवासमध्ये होतो, तिथं 8वी ते 10वीची मुलं होती. दुसऱ्या संस्थेमध्ये 5वी ते 7वीचं एक वसतिगृह होतं. नंतर 5वी ते 10वी मुलींचं एक होतं, 3 होतं. अशी 3 मुलांची 350 मुलांची प्रार्थना तिथं व्हायची. आणि त्या प्रार्थनेला पाटणकर हे साहेब स्वतः असायचे, कारण ते तिथं राहत होते. बापूसाहेब शेंडे आणि सावित्रीबाई कधी राहत नव्हते. मीटिंग पुरती यायचे, 2-3 दिवस राहायचे, जायचे, पण साहेब सारखे असायचे. बरीचशी मुलं मिलिटरीमध्येच गेली, मिलिटरीमध्ये जास्त गेली, अधिकारी झाले आणि ते आज तागात पण मला भेटायला येतात. मी तुमचा विद्यार्थी, मी तुमच्या त्या कडक शिस्तीमुळं, तुमच्या शिकवणीमुळं आम्हाला त्याला राग यायचा. मी ज्याला प्रार्थनेला जायचं त्याला घंटा झाल्यानंतर मी प्रत्येक खोलीमध्ये जायला मला चला प्रार्थनेला. काय मुलं ते वरांड्यात बसून दाढी करत असायचे. ते म्हणायचे सर दाढी उरकून येतो, चला पुढे तुम्ही, चला सुरू करा. म्हणजे मुलं फार मोठी होती, कारण उशिरा शाळेत घातल्यामुळे ती मुलं मोठी असायची. आणि मी त्याला सगळ्यांना समजून घेतलं, त्यांनी मला समजून घेतलं. कळलं का? कधी तालुक्याच्या ठिकाणी जर सामने असतील
तर आमच्या संघाच्या विरुद्ध कोणाची उभारण्याची अकोल्यात तयार होते, छाती नव्हती. मावडर म्हणा, अगस्ती म्हणा त्या होते, पण तो कोणाची छाती ना आमच्या विरुद्ध उभारायची. ते म्हणायचे त्यांना जिंकलं म्हणून देऊन टाका. हा, आम्ही दोघांनी ती मुलं दुसऱ्याची आहेत, आदिवासी आहेत असं कधी मानलं नाही. त्या मुलांनी मला मानलं नाही. मी खरं त्या समाजाचा एक घटक म्हणूनच इथं कायम राहिलो आणि आजही त्या समाजाचा आहे. आता दुसरं सांगायचं झालं तर बापूसाहेब शेंडे, सावित्रीबाई मदन आणि पाटणकरजी अत्यंत त्यागी माणसं, अत्यंत त्यागी माणसं. बापूसाहेब एसटीनं प्रवास करायचे, बाई एसटीनं प्रवास करायचे, कळलं का. पाटणकर साहेब सुद्धा एसटीनं प्रवास करायचे. कधी त्यांनी गाड्या बिड्या वापरल्या नाहीत आणि वापरायची इच्छा सुद्धा त्यांची दिसली नाही. आणि मी त्यांच्या आचरणातनं सारखं शिकत असायचा. मला ते सारखं म्हणायचं, सावंत स्केल हा शब्द आपल्या बाबतीत नाही, कळलं का. मला 346 रुपये पगार होता आणि माझ्या साहेबाला, पाटणकर साहेबाला 143 रुपये पगार होता. आणि ते त्यांना बोर्डिंग मधली भाकरी लागायची दररोज, ती आम्ही दररोज पोस्तवत करायचं. इतर भाजी, कुकरचा भात स्वतः ती तिथंच बंगल्यावर करायची. आणि महिना झाला की मला म्हणायचे, सावंत माझ्या भाकरी किती झाल्यात? म्हटलं साहेब इतकी झालेत. हा, हे पैसे घ्या आणि सत्यनिकेतनमध्ये भरून मला त्याची पावती आणून द्या. म्हणजे बोर्डिंग माझा आहे, माझी संस्था आहे, मला ते द्यायला पाहिजे असं नाही. मला पगार आहे म्हटले, मला पगार आहे. मला, मी आता पुण्याहून आलो इथं, मला प्रवास खर्च दिला त्याने, कळलं का, खर्च दिला. म्हणून मला फुकट नको तुमचं काय. आणि आपण लक्षात ठेवा सावंत, आपण फुकट कुणाचंही खायचं नसतं, ते पचत नाही, आपल्या तत्वात ते बसत नाही. त्याच्यामुळं मला प्रत्येक वस्तू घेताना त्याला हजार कसं वाटायचं, आपण घेताना चुकीचं घेतो का. त्या बोर्डिंगच्या मुलांना कधी जर म्हटलं, अरे थोडं तांदूळ खाल्ला ना, आता त्या मुलांना काय माप नसायचं, भरपूर तांदूळ आणायचे. बाई म्हणायची, माझं तांदळाचं काम झालेलं आहे, हे खाली बोर्डिंगच्या रसोड्यात तुमच्या कोटीत नेऊन टाका. आम्ही कधी भाजीपाला काही त्याच्यातलं आणलेलं मला आठवत नाही. जेवण जरी कुणी पाहुणे माझ्याकडे आले तर मी असं पाहुण्याच्या खोलीत जेवायला घातलं नाही, माझ्या घरी घातलं. कारण माझ्या घरी लोणचं होतं, दही होतं, पापड होतोय, कुकरचा भात होता आणि गरम करून आम्ही त्यांना वरण बिरण ते द्यायचं. आमच्या बाई बघायचं ते वरणामध्ये तिखट जास्त आहे का, मग त्याला थोडं गुळ घाल, चिंच घाल, असं काहीतरी करायचं. आणि आमचं मिक्स झालं की त्यांना बरं वाटायचं. म्हणजे आणि प्रत्येक आलेला पाहुणा म्हणायचा, मला सावंत सरांच्या घरात जेवायचं, आता मला इकडे तिकडे नाही. आणि पाटणकर साहेब म्हणायचे, तुमच्या जेवणाचं काय केलं? नाही, सावंत सरांनी जेवण दिलं आम्हाला. म्हणजे ते न सांगता, आधी यशवंतराव भांगरे होते त्याला आमदार, ते सुद्धा माझ्या घरी येऊन मांडी घालून माझ्याबरोबर जेवत होते. तिथं कागद तयार करायचा कारखाना होता, पुस्तक फायली करायचं, फायली. नंतर आगपेटीचा कारखाना होता आणि तेलाच्या घाण्या होत्या, सरंजाम होतं, कळलं का. पसारा फार मोठा होता तो. साबण तयार होत होता. दर आठवड्याला 1 ट्रक साबण, ग्रामोद्योग साबण हा मुंबईला जात असे, कळलं का. सारखी गर्दी असायची. आणि ही पाहायला मला साहेब सांगायचे की तुम्ही 5,000 लक्ष घाला ते. मी सगळ्याकडे लक्ष देऊन ते सगळं व्यवस्थिशीर करायचं.
सकाळी गर्दी लागायची, गावातले लोक यायचे, आम्हाला घाणीचं तेल पाहिजे, आम्हाला साबण पाहिजे, आम्हाला तुमचे प्रकाश हे आगपेटी पाहिजे, आम्ही द्यायचे ते सगळं. म्हणजे येरजा सारखी सुरू व्हायची. तेव्हा मला नुसतं एकच काम नव्हतं. मग शाळेकडे तपासणीला कुणी अधिकारी आला, त्याच्या जेवणाची व्यवस्था माझ्याकडेच. मी ते बोर्डिंगचं सुपरडेंट. साहेबाकडे कोणी जास्त पाहुणे आले, माझ्याकडेच. कुठल्याही विभागात माणूस जर आला तो माझ्याकडेच. आणि काही काही लोक लांबून यायचे, त्यांना मी मुद्दाम म्हणायचं, चला आपण घरी जाऊन जरा थोडं खाऊया. नाही म्हणत, खायचं नाही म्हणत, असं नाही काय करायचं. तरी मी करत होतो. शेवटी मी 72ला विचार केला, माझ्या आता सर्व्हिस फक्त 18-19 वर्षाची आहे. जर मी आता शाळेत गेलो नाही तर मला पेन्शन बसणार नाही. कळलं का? हे पाटणकर साहेब आहेत, ठीक आहे, त्यांची घरची परिस्थिती चांगली आहे, ते काहीतरी करतील, पण माझं काय करायचं? मला फकीर होऊन चालणार नाही. मला काहीतरी पेन्शन पाहिजे की नाही थोडी. मग मी बाईंना, सावित्रीबाईंना मध्यस्थी घालून, सावित्रीबाई म्हणजे आमच्या बापूसाहेब पाटणकर आणि इतर समाज याच्यामधले मध्यवर्ती सुवर्ण मध्य होतात. ती सगळ्याची आई होती. अत्यंत साधी बाई, पंजाबी बाई. कळलं का? अत्यंत साधी. मी म्हटलं, बाई माझं असं करायचं की जरा का? म्हणले मी करते. पाटणकर साहेबांना त्यांनी सांगितलं की सावंतला शाळेकडे घ्या. अहो बोर्डिंगचं कोण पाहणार? बोर्डिंगचं कोण पाहणार म्हटलं. मी सावंतांना तिकडचं काम सांगून बोर्डिंगचं काम पाहायला सांगते. तुमचं बोर्डिंगचा अधीक्षकाचा पगारही वाचेल तेवढाच. ते शाळेत त्यांचा पगार मिळतोच आहे, ते 2 पगार घेणार नाहीत. मग मला बाईने येऊन खाली सांगितलं, असं असं कराल का? म्हटलं कर. मग मी वर बोलवलं, वर गेलो आणि केलं. मग लगेच साहेबांनी मला कार्यकारी मंडळावर घेतलं. कार्यकारी मंडळात घेतलं. माझ्यावर किती विश्वास त्यांचा. कार्यकारी मंडळात घेतलं आणि म्हटले तुम्ही काम करा. पण मी म्हटलं आता माझं झालं काम, बाईंचं काम कसं काय? तेव्हा सर्व ते बंद झालं. 64ला सत्यनिकेतननं बालवाडी सुरू केली आणि त्या बालवाडीला आदिवासीच मुलं लागत होती, मुलं मुली. मग मला म्हण, सावंत तुमच्या मंडळी मुंडूवाडीला जातील काही 3 किलोमीटर मुंडूवाडी, देशमुखवाडी 2 किलोमीटर आहे, तिथं जातील का दोन्ही ठिकाणी? मग म्हटलं जातील. मग मी तिथं जाऊन सर्वे करून तिथली 10 मुलं, इथली 10 मुलं करून तिला शाळा सुरू करून दिली. कळलं का? आणि पाटणकर साहेब हे मोरारजी भाईंचे सचिव होते. हे दिल्लीला बहुतेक बराच दिवस जायचे आणि गेले की तिकडेच जवळजवळ महिना 2 महिने असायचे. मी तोपर्यंत सगळं मीच पाहायचं. सोबत बाई यायचे, बाईंची चक्कर व्हायचे पुण्याहून. मग बाईनं सगळा हिशोब द्यायचा. बाई हिशोब तपासायची. बाई हिशोबात तज्ञ अगदी. कुठं चूक आहे, कुठे बेरी चुकली, काय बघेल, अत्यंत तज्ञ बाई वाढवायची. ती बाई कधी आली आहे पुण्याहून आणि विश्रांती घेतल्या असं कधीच नाही सापडायचं तुम्हाला. कळलं का? नाही अजिबात. बापूसाहेबांनी आणि सावित्रीबाईंनी उभ्या हयातीत सत्यनिकेतनकडनं प्रवास भत्ता प्रवासाचा खर्च घेतलेला मला आठवत नाही. कारण मी सत्यनिकेतनचं काम पाहत असलं की किर्दी पाहत होतो. पाटणकर साहेबांची ती याच्या पूर्वीची ती किर्दी नेऊन ठेवायला लागायचं, टपाल आलेलं नेऊन ठेवायचं लागायचं. 1964 ते 1979 या 15 वर्षाच्या कालखंडात सावंत सरांनी सर्वोदय विद्यामंदिर राजूर
येथे उभे केलेले शिस्तबद्ध व विधायक कार्यात सदैव आघाडीवर असलेले NCC पथक अहमदनगर जिल्ह्यात नावलौकिक संपादन करणारे एक युनिट होते. NCCच्या माध्यमातून असंख्य विद्यार्थ्यांना त्यांनी शिस्तीचे धडे दिले. त्यांच्या मनात राष्ट्रभक्तीचे स्फुल्लिंग पेटवले. राष्ट्रीय आपत्तीच्या वेळी राजूर NCCने केलेले मदत कार्य अलौकिक म्हणावे लागेल. तर मी तिथं खेळाचा शिक्षक असल्यामुळं मी दररोज कवायत घेत होता. त्यावेळेला माझ्या शाळेचे मुख्याध्यापक वाडेकर सर होते, गांधीवादी माणूस अत्यंत. त्यांना कुठं जर नगरहून पत्र आलं, तुमच्याकडे NCC चालू आहे का? हो, केव्हापासूनच आमचे सावंत सर NCC घेतात. त्यांना कवायत आणि NCC यातला फरकच कळला नाही. त्यांचे काही रिपोर्ट यायचे. आता किती आज किती मुलं होते? 100च्या 100. आता ते शाळेमध्ये 200-300 मुलं होते, त्यातले 100 लावायचे तिकडे. मला त्यांनी वर्षभर काही कळूनच दिलं नाही. ते अलीकडे सगळे आले आणि म्हणून आम्हाला तुमची इन्स्पेक्शन घ्यायचं आहे. मग मी त्यांना सांगितलं, मी काही NCC चालवलेली नाही आहे, मी कवायत घेतो. मी कवायत घेताना तुम्ही बघा, कळलं का? आणि माझा हातखंडा विषय, आवडता विषय, घामाघूम होणारा विषय जर कुठला होता तर ते कवायत होता. मी हाफ बनियन घालून, हाफ पॅन्ट घालून, बूट घालून, सॉक्स घालून मुलांच्या पुढे नाचायचा. मी दमत नव्हतो, मुलं दमत होती. दमल्यानंतर मी त्यांना सांगत, तू खाली बस, तू खाली बस. कारण ती फिट यायची, त्यांना चक्कर यायची. मी म्हटलं, बस तू खाली, आमचं चाललं नाही. मग त्या अधिकाऱ्यांनी त्यातली 100 मुलं निवडली आणि NCC सुरू केली. मला अभिमानानं सांगावं लागतं, अकोला तालुक्यात, संगमनेर तालुक्यात माझी NCC पहिल्यांदा सुरू झाली. आणि मग NCCला असा एक नियम आहे, ग्रॅज्युएट माणूस लागतो आणि हायस्कूलकडे त्यांनी सर्व्हिस केलेली लागते जास्त, 5 वर्षाच्या पुढे. मी तर नुकताच लागलेला. त्याला मग आमचे परार सर, साबळे सर, बोरा सर यांनी अर्ज केला होता आम्हाला NCC ऑफिसर न्यावा म्हणून. साहेबांनी सांगितलं, सावंता खेरीज कुणी NCC ऑफिसरला जाणार नाही. मला पाठवलं. 3 महिने कामठीला नागपूरजवळ मी NCC ट्रेनिंग घेतलं. आणि तुम्हाला सांगायचा अभिमान आहे, मी त्या काळात 15 ऑगस्टला मराठशाहीच्या मैदानावर चीन भारत, पाक भारत युद्ध दाखवले लागले. मी जिथं काम ऑर्डर देतो उभा राहायचा ड्रेसवरती NCCच्या, माझ्या पुढं इथला फौजदार फिक्के पडायचे. ते माझं ते ऑर्डर काय ठीक आहे. मी जर केंद्रात ऑर्डर दिली सरोद्यात तर SD स्टँडवर ऑर्डर ऐकू यायची. इतका फरडा आवाज असायचा. ते म्हणजे सावंत सरचा आवाज आहे. सावंत सरचे पुरडीचे घंटा आहे, लाव का त्याचं 4:30 लाव, 4:30 लाव. आता मी तर जाऊ तिकडे. इतकं करेक्ट काम. माझ्यासारखे NCC जिल्ह्यात कुणी चालू नाही, जिल्ह्यात कुणी चालू नाही. प्रत्येक कॅम्पमध्ये मी सगळा महाराष्ट्र फिरलो कॅम्पमुळं, NCC कॅम्पमुळं सगळे जिल्हे फिरलो. डिसिप्लिन, टेंट डिसिप्लिन मध्ये माझा मुलगा पहिला, क्रॉस कंट्रीमध्ये माझा मुलगा पहिला, कवाय ड्रिल म्हणून मध्ये माझा मुलगा पहिला. सेवानिवृत्तीनंतर भरतराव सावंत सरांनी राजूर येथेच स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. लोकांच्या आग्रहास्तव भरतरावांनी राजूर ग्रामपंचायतीचे सदस्य म्हणूनही आपल्या कामाचा ठसा उमटवला. 1975 पासून आज तागायत 45 वर्ष भरतराव सावंत सर राजूरच्या समाज जीवनात मिसळून गेलेत. ग्रामस्थांच्या सहकार्याने दत्त मंदिर, वार्षिक सप्ताह, वाचनालय, बालक मंदिर या रचनात्मक कामात बाबा सदैव अग्रस्थानी राहिले, आजही आहेत.
असा केला आपल्याला इथं राहायचं आहे, हे लोक आपल्याला सोडत नाहीत. मग पुढचं आपण इथली सत्यनिकेतनची नोकरी संपल्यानंतर रिटायरमेंटमध्ये काहीतरी केलं पाहिजे नाही का. म्हणून मी त्याला श्री संत सद्गुरू मोहनगिरी महाराज सेवा संघ ही संस्था स्थापन केली. आणि त्यांचे उद्देश असे ठेवले, शैक्षणिक, धार्मिक आणि सामाजिक. त्याच वेळेला 10 जूनला, आता तुम्ही म्हणाल हे नाव कसं दिलं, तर जनार्दन स्वामी एकदा इथं दत्ताच्या सप्त्याला आले होते. आता दत्ताचं मंदिर स्थापन 1975ला स्थापलं दत्त जयंतीला. आता आज 45 वर्ष झाली. अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे दरवर्षी. तर मी जनार्दन स्वामींना विचारलं की स्वामीजी, एका प्रकल्पाला तुमचं नाव दिलं तर चालेल. ते म्हणजे सांग जरूर दे, कुठेही दे, तुझं कधीही ते बंद पडणारच नाही, ते चालत राहील, कायम चालत राहील. माझी त्यांच्यावर श्रद्धा होती. आणि आमचे उपाध्यक्षक मधुकर अवसरकर ते गुरु होते, कळलं का. त्याच्यामुळं ती संस्था 10 जून 1986ला सुरू केली. त्याच वेळेला मी मातोश्री कमलाबाई पिचड बालक मंदिर इंग्लिश मीडियम सुरू केलं. आणि मला अभिमान आहे, अकोला तालुक्यातलं इंग्लिश मीडियम हे माझं पहिलं हायस्कूल स्कूल आहे. कारण का तेव्हा 350 मुलं होती माझ्याकडं आणि फी देणारे लोक होते. त्यावेळेला मला ते चालवणं सोपं गेलेलं. मग सोपं गेलं. मग इमारत बांधली आणि ती शाळा सुरू केली. रोडाजी रामजी देशमुख आदर्श माणूस होता, त्याचं नाव दिलं. अशा तऱ्हेनं ते नाव दिलं. आज ब वर्ग आहे. आज जवळजवळ 16,000 पुस्तकं आहेत, अनुदानित आहे. महिन्याला 30 मासिक येतात, दररोज 11 वर्तमानपत्र येतात, दररोज 50-60 लोक कॉलेजची मुलं, इतर म्हातारी कोतारी वाचिकाला येतात. 250 सभासद पुस्तक नेणारे. अशा तऱ्हेनं हे चालू आहे. प्रथम वसतिगृह अधीक्षक, नंतर शिक्षक व विशेषतः NCC कमांडर म्हणून त्यांनी आदर्शवत काम केले. निष्ठेने व तळमळीने गांधीवादी सर्वोदयी विचार जगत राहिले. शांत बसतील तर ते सावंत सर कुठले. नोकरी करत असताना दत्त मंदिरातील वार्षिक सप्ताह, वाचनालय, इंग्लिश मीडियमचे बालक मंदिर अशा अनेक उपक्रमात, रचनात्मक कामात सावंत सर तथा बाबा अग्रेसर राहिले. हे 2 स्थापन हे केल्यानंतर, वाचनालय स्थापन केल्यानंतर माझ्या डोक्यात आलं, वाचनालय हे 1988ला स्थापन झालं. म्हटलं एक दुर्गम भागामध्ये जिथं सर्वजण काम सुरुवात केली, या पाटणकर साहेबांनी पूल बांधला, तिथं आपण गेलं पाहिजे, तिथं काहीतरी केलं पाहिजे मुलांच्या करता. आता आपण प्राथमिक शाळा काढलेली आहे. कारण माझी इथे जी शाळा आहे कमलाबाई पिचड बालक मंदिर, ही लोअर टू 4th आहे. ते प्राथमिक मला संपलं, मला पुढचं नाही शिकवायचं. कारण ते हायस्कूलला मुलं जातात, त्यांची सोय होती, सगळं होतं. आणि आमच्यापेक्षा चांगलं शिकवलं जातं तिथं. तिथं काहीतरी केलं पाहिजे, आपण हायस्कूल काढलं पाहिजे. मी सहज गेलो एकदा पिशवी घेऊन, मारुती जवळ असा म्हातारी कोतारी बसले. ते म्हणले सर इकडं कसं काय. म्हटलं सहज आलं. सहज नाही येणार मास्तर,
हा मास्तर सहज येणार नाही, हा सरोदयाचा मास्तर आहे. मी म्हटलं मला हायस्कूल काढायचं आहे. बर, पुढं मग मास्तर कोण नेमणार? तुम्ही सांगाल त्यांना नेमणार. तुमच्या इथे गावात जर असतील तर नेमणार, नसले तर मी बाहेर आणेन. बर, मग पुढं काय? म्हटलं मला ग्रामपंचायतचा दाखला द्या. चला आता आपण ग्रामपंचायत ऑफिसमध्ये जाऊ. तिथे गेलो, तिथे हांगेकर ग्रामसेवक होते आणि तिथल्या पाटलांनी सरपंचांनी सांगितलं सरांना दाखला द्या की यांना हायस्कूल काढायला परवानगी आपण देत आहे. काही जण म्हटले अहो हायस्कूल काढणं सोपं नाही आहे, त्याला बाकं लागतात, पगार द्यावा लागतो. हा मास्तर आहे, त्याला पगार किती आहे काय आहे? ते म्हटले या मास्टरचा कान धरता येईल, तुम्ही बाकीच्यांचं काय धरणार? ते काढतील आणि दुसऱ्या दिवशी बंद पाडतील. ते म्हणतील नाही, मंजुरी बिंजुरी आणायचं काम त्याचं मास्टरचं आहे, तो करेल, सगळं करेल. मग मी ते हायस्कूल 1992 सुरू केलं. सर सांगायचं तात्पर्य असं, मला त्यावेळेला लांडगे सर भेटले. तो माझा बोर्डिंगचा इथला विद्यार्थी होता. वारंगुशी ते बारी 4 किलोमीटर अंतरावरचा, आणि कासार म्हणून एक लांबचा होता, BSc बेड होता. ते दोघं म्हटले आम्ही चालू. कासार हा रात्री शाळेतच झोपायचा, मुलांचा अभ्यास घ्यायचा आणि पाळीपाळीनं एकेकाच्या घरी जेवायला जायचा, कपडे धुवायला जायचा. आणि यांनी शाळा सुरू केली. सुरुवातीला 32 मुलं 8वीला जमा झाली. आणि इकडं बालक म्हणजे चांगलं चालत असल्यामुळे इथलं फर्निचर मी उचलून तिकडं नेलं. इथली स्टेशनरी सगळी तिकडं वापरली. त्याच्यामुळं मला कसली अडचण आली नाही. आणि मी त्यांना सांगितलं तुम्हाला पगार सुरू झाल्यानंतर मी एकही पैसा मागणार नाही, पण जोपर्यंत शाळा नाही तोपर्यंत तुम्ही मला काही मागायचं नाही. तरी जागीरदार वाडी म्हणून तिथं जवळ आहे, बारीच शेजारीच आहे. आपण जाताना अगोदर जागीरदार वाडी लागते, मग पुढे बारी लागते. तिथे आयतवारे होते आणि खाडे बाबा होते. त्यांनी माझ्या हातामध्ये 6000 रुपये त्या दिवशी ठेवले. त्या काळात सर 92 काळात 6000. ते म्हणून मास्टर तुमच्याकडे हे लोक येतील तुम्हाला द्यावं लागतील. असं नाही, असं नसतं. म्हणजे किती दिवसात पहिल्या भेटीमध्ये मला एवढं न हरकतीचा दाखला 6000 रुपये. आणि माझ्या पाठीमाग सगळं गाव. का तर हा सरोदयाचा मास्तर आहे, हा पाटणकरचा शिष्य आहे, हा खराच बोलणार, बंद पाडणार नाही म्हणजे नाहीच. मग मी त्यांच्या विश्वासाला कधी ताडा दिलेला नाही. आज सर सुरुवातीला माझ्याकडं 5वी ते 10वी होते. नंतर मी अर्ज करून शिक्षण विभागाकडं 11वी 12वी मागून घेतली. कला विभाग मिळाला मला. आज 5वी ते 12वी पर्यंत जवळ 300-350 मुलं आज शिकतात. घरापासून 10 मिनिटावर शाळा. शाळेत येण्यापूर्वी ते शेतावर काम करतात. शाळा सुटल्यानंतर शेतावर आईचा मदत करायला जनावर आणायला जातात. 10 मिनिटावर आहे. कळलं का? आज अभिमानानं सांगायचं तर 150 मुले आहेत, निम्मे मुले आहेत. पूर्वी या शाळेत नसताना एकही मुलगी 7वीच्या पुढे गेलेली नव्हती. मुलं गेली ती, पण मुली गेलेला नव्हती. आज कितीतरी मुली शिक्षिका झालेत, शिक्षक झालेत, मुलं अधिकारी झालेत, मोठमोठे अधिकारी झालेले, मोठ्या पदाला बसले, मिलिटरीमध्ये गेले लोक. बापूसाहेब शेंडे हे खादी कमिशनचे अध्यक्ष होते. आणि सावित्रीबाई या पंजाबहून आलेल्या बाई होत्या. अत्यंत दिलदार होत्या. त्यांनी जीव झोकून या ठिकाणी काम केलं आणि या समाजाची फार सेवा केली.
जर या भागात ते आले नसते तर आज जो शैक्षणिक विकास झालेला आहे तो झाला नसता. आज प्रत्येक घरामध्ये एक तरी विद्यार्थी त्यांचा आज आहे, त्याचं कुटुंब शैक्षणिक झालेलं आहे, तो चांगल्या नोकरीला आहे. आज आदिवासींना शाळा शिकलीच पाहिजे असं जे वाढतंय ते त्यांच्यामुळं वाढतंय. लक्षात ठेवा, त्यांनी त्यांना वाचवलं, त्यांना पुढं आणलं. माझ्यावर तर त्यांनी उपकार पुष्कळच केलेले संस्थेनं. मी ऋणात राहीन. तसंच या भागातल्या लोकांना मी 500 किलोमीटरवरून लांबून आलो. मी परका, त्यांनी माझ्यावर विश्वास टाकला, मला विश्वासात घेतलं, म्हणून मला एवढं काम करता आलं. नाहीतर मला हे काम करता आलं नसतं. मी सत्यनिकेतनच्या या तिघांच्या आणि या आदिवासी समाजाच्या कायम ऋणात आहे. आदिवासी विद्यार्थ्यांची पायपीट व होत असलेली शैक्षणिक आबळ याचा विचार करून बारी येथे कळसुबाई शिखराच्या पायथ्याशी माध्यमिक विद्यालय सुरू केले. आजही मुला मुलींमध्ये रमताना भरतराव आपलं वृद्धत्व विसरून जातात, त्यांच्यात समरस होतात. दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. राजूर परिसरातील असंख्य विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ, दानशूर व्यक्ती व तळमळीने काम करणारा शिक्षक वृंद यांच्या सहकार्याने उभे केलेले शैक्षणिक कार्य आज नावारूपाला आले. येवल्याशा रोपट्याचा आज वटवृक्ष झालाय. सर्वोदयी विचार, ऋषितुल्य रावी पाटणकर, स्वातंत्र्य सैनिक बापूसाहेब शेंडे, सावित्रीबाई मदन, राजूरचे समस्त नागरिक व माजी विद्यार्थी यांच्या सहकार्याने निर्व्याज असीम प्रेमाच्या बळावर आज बाबा कृतार्थ आणि सफल जीवन जगत आहेत. वयाच्या 86व्या वर्षीही त्याच उत्साहाने तरुणाच्या तडफेने कार्य करत आहेत. तुम्ही ज्ञानयोगी, तुम्ही कर्मयोगी, तुम्ही ज्ञानयोगी, तुम्ही कर्मयोगी, लाविली असंख्यात ज्योतिर्दळे आमुच्या अंतरंगी. हा कृतार्थ भाव मनात ठेवून त्यांना उदंड आणि निरामय आयुष्य लाभो, हीच ईश्वर चरणी प्रार्थना. झेंडा झाल्या कामाचा जो घेऊन चाल पुढं तुला रगड्या